ही घटना मी जेव्हा 10वी इयत्तेत शिकत होतो तेव्हाची आहे। आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी अधूनमधून वडिलांसोबत शेतावर पाणी देण्यासाठी जायचो। आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुनी आणि खोल विहीर होती। मी नुकताच त्या विहिरीबद्दल काही भयानक गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं। त्या रात्री वडील आणि मी संध्याकाळी शेतावर पोहोचलो होतो। लाईट दुपारी 2 पासून रात्री 10 पर्यंत असायची, त्यामुळे आम्ही 6च्या सुमारास मोटर चालू केली। पण अचानक वडिलांना घरून फोन आला, माझ्या काकांचा अपघात झालाय। वडिलांना ताबडतोब घरी निघावं लागलं। जाताना त्यांनी मला सांगितलं, मोटर बंद करून माधव काकांसोबत घरी ये। मीही निर्धास्त होतो, कारण शेजारच्या शेतात माधव काका होते। 2-2.5 तास शेतात थांबलो। पाणी देऊन झाल्यावर 8:30च्या सुमारास मी मोटर बंद केली आणि माधव काकांकडे गेलो। पण मी तिथे पोहोचल्यावर समजलं की ते आधीच घरी निघून गेलेत। आता मात्र माझ्या छातीत धडधडू लागलं, एकटं कसं जायचं? पण दुसरा पर्यायही नव्हता। मी विचार केला, आपण चालत चालत जाऊयात, तोवर एखादी गाडी येईलच मागून। माझं घर शेतापासून तसं बरंच लांब होतं। मी रस्त्यावरून चालायला लागलो। रस्ता कसला पायवाट होती ती। आकाशात चंद्र अस्पष्ट दिसत होता, आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ। मी थोड्या वेळात त्या विहिरीच्या जवळ पोहोचलो। नकळतच माझ्या पावलांचा वेग वाढला, शरीर थोडंसं शहारलं, पण मी स्वतःला समजावलं की काहीही होत नाही। मी काही अंतर पुढे गेलो आणि अचानक मला मागून कुणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला। पावलांचा आवाज। मी थांबून मागे वळून पाहिलं, पण मागे कुणीही नव्हतं। कदाचित मला भास झाला असावा। मी स्वतःला असं समजावत पुढे चालायला लागलो, पण मग पावलांसोबतच बांगड्यांचाही आवाज ऐकू येऊ लागला। जणू कुणीतरी माझ्या मागे चालत होतं आणि हातात बांगड्या वाजत होत्या। आता मात्र माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि एक काळीज गोठवून टाकणारी गोष्ट म्हणजे आता तर मला माझ्याच नावाने हाक ऐकू आली होती। कोणीतरी माझ्याच नावाने हाका मारत होतं। मी थरथरत होतो, पण आता मागे वळायचं नव्हतं। अंगातला उरला सुरला त्राण एकवटून मी घराच्या दिशेने धावू लागलो। अंग थरथरत होतं, पाय लटपटत होते, वाट सुचत नव्हती, फक्त गाव गाठायचं होतं। मी धावत होतो, मी मनोमन देवाचा धावा करीत होतो आणि तेव्हाच अजून एक नवा आवाज माझ्या कानावर आला। तो आवाज होता घंटीचा। जशी बैलाच्या गळ्यात असते ना, अगदी तशीच। आधी बांगड्या वाजत होत्या, आता घंटाही वाजू लागली। हे सगळं काय घडतंय? नक्की माझ्या मागे कोण आहे? मला काहीच कळत नव्हतं। मी धावायचं थांबलो तर माझं काही खरं नाही। गाव अजूनही दूर होतं। मी न थांबता तसाच धावत होतो आणि शेवटी गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो। समोरून माझे वडील गाडीवरून येताना दिसले आणि तो क्षण म्हणजे जीवात जीव आल्यासारखा वाटला। मी त्यांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागलो। माझं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं। माझी अवस्था बघून कदाचित त्यांना समजलं असावं की माझ्यासोबत नक्की काय घडलंय ते। जेव्हा मी घरी पोहोचलो आणि सगळं सांगितलं, तेव्हा माझी आजी शांतपणे म्हणाली, काही महिन्यांपूर्वी मंगला नावाच्या महिलेने त्या विहिरीत आत्महत्या केली होती। घरच्या जाचाला कंटाळून तिने त्या विहिरीत उडी मारली होती। पण ज्या क्षणी तुला घंटीचा आवाज ऐकू यायला लागला, त्या क्षणी तिला मागे हटावं लागलं, कारण तो आवाज साधा नव्हता। तो आपल्या गावच्या शंकराच्या नंदीचा होता। आपल्या गावच्या शंकराचा नंदी असा संकटात असलेल्या वाटसरूंना मदत करतो आणि वेशीपर्यंत सुरक्षित आणून सोडतो। हे ऐकून मात्र मी थरारून गेलो। खरोखर त्या क्षणी नंदी माझ्यासोबतच होता का? कदाचित असेलही। मी मनोमन महादेवाचे आभार मानले। आजही त्या घटनेच्या आठवणी अंगावर काटा आणतात। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।